तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे आज आम्ही वॉटरफॉलला, टपालवाडी वॉटरफॉलला. तर बघूया काय तिथे होतं आणि हा आमचा पहिला ब्लॉग आहे. तर बघूया कसं होतं आहे आणि काय तुम्हाला 2-3 स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर आम्ही 2 व्हीलरवरती चाललो आहे नेरळला. टपालवाडी वॉटरफॉल आहे तिकडे. तर बघूया तिकडे काय होतं आणि 2-3 स्पॉट आहेत, त्याच्यामुळे ते सगळे तुम्हाला आम्ही दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला मग बघूया, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आम्ही निघालो आमच्या घरातून आणि आपल्याला जायचं इथून टपालवाडीला. म्हणजे नेरळमध्येच टपालवाडी असं एक गाव आहे, त्याच्या आतमध्ये तो वॉटरफॉल आहे. तर पाऊस आज खूप होता, सुट्टी होती वाईफला, मला पण. तर बोललो जाऊया. तर हे बघू शकता, हे नेरळच्या आतमधलं आहे. म्हणजे हा नेरळ वरून कडावला कळमला रोड जातो. तर आम्ही आता आतमधून साई मंदिरच्या इकडून निघालो आहे. इकडे बघू शकता लेफ्टला पाणी पूर्ण भरलं आहे आजूबाजूला. आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि खड्डे बघू शकता, खूप जास्त खड्डे झालेत पाण्यामुळे, पावसामुळे. आणि इकडे आता बऱ्याच लोकांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे आज वातावरण भारी आहे. आतमध्ये आलो आहे आम्ही आता कमानीच्या. आणि तुम्ही बघू शकता वेदर काय भारी आहे. एवढा आत आलेलो आपण. खूप भारी वेदर आहे इकडे. रस्ता खराब होता. हा रोड पहिला कॉन्क्रीटचा नव्हता, आता आम्ही कॉन्क्रीटचा रोड केला. आणि आता बघा आम्ही पोचलो इकडे टपालवाडीचे. टपालवाडी वॉटरफॉलला जायच्या आधी हे एक मध्ये रिवर लागतं. हे जे वरती दिसतं तुम्हाला टपालवाडी वॉटरफॉल आहे, पण तिथे जायला हा एकच मार्ग आहे. आणि याच्या आडवी नदीमध्ये परासारखं लागतं, त्याला क्रॉस करून जावं लागतं. पण आता इकडे पाणी एवढं होतं की आम्ही वरती जाण्याची हिंमतच नाही केली. हे बघू शकतो तुम्ही पाणी कसला फ्लो आहे, या पाण्यातून आपण जाऊच शकत नाही पुढे. तर त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन इथे केला. इथून पुढे हे वेदर बघू शकतो, मस्त झालं. बघू शकता तुम्ही, पाणी भरपूर आहे खाली. इथून एक जाऊ शकतो आपण. इथून चालत तिथून वरती आता ते वाट वरती जायला आहे. आणि दुसरं एक आहे, त्या वाटेतून जाऊ शकतो आपण. पण आता काय आहे ना की भरपूर पाऊस पडतो वरती, त्यामुळं आपल्याला जाता येत नाही. आम्ही आलो इथे, पहिलं हे सगळं काय बनवलेलं नव्हतं, पण आता हे आपल्याला टुरिस्टसाठी बनवलेलं स्टॉल आहे. आज कोणच नाही, आज मंगळवारचा दिवस आहे आणि पाऊस भरपूर आहे, त्यामुळे कोण आला नाही. आणि तुम्ही बघू शकता नदी, बघू शकता कशी ओसांडून वाहते एकदम इकडे. त्यामुळे इथून क्रॉस करणं आपल्याला पॉसिबलच नाही. ती वाट बघू शकता तुम्ही, इथून क्रॉस करूच नाही शकत. आणि इथून पण तुम्हाला दिसत नसेल, मी दाखवतो तुम्हाला. आपण ते जाऊ नाही शकत, क्रॉस नाही करू शकत, पाण्याचा फ्लो खूप जास्त. आपल्याला त्या डोंगरावरती तिकडे वॉटरफॉलला जायचं, तिथून रस्ता आहे. तर 10 मिनिटाचा आपला रस्ता आहे, पण ते इथे पण आपण क्रॉस नाही करू शकत. हे नदीचं पाणी तुम्ही बघू शकता. त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन पहिला आलेलो आपण एकदा, तेव्हा आपण गेलेलो ना वरती. तिथून बसून आम्ही एन्जॉय केलं याच्या आधी. पण 2 वर्ष आधी आलेलो, 2 वर्षांनी खूप इकडे सगळं बदललं. आणि नदी क्रॉस करून जायला लागते. ॲक्च्युली आता भरपूर पाऊस असल्यामुळे आम्हाला तिकडे जाता नाही येते. फुकट मला भिजवलं हिनी हे दाखवण्यासाठी. तुम्हाला दाखवायचं होतं, आमचं फर्स्ट ब्लॉग आहे हा. तुला एन्जॉय करायचं काय? नाही भेटलं. आपण हा एकच फक्त स्पॉट कव्हर करणार होतो, पण पाणी खूप डेंजर वाटतं, त्यामुळे आपण अजून 2 स्पॉट एक्सप्लोर करूया.
पण इकडचा नेचर बघा तुम्ही किती एकदम सुंदर, एकदम असा एकदम भारी नेचर आहे. इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल आज बंद आहेत, आज पाऊस असल्यामुळे कोणच नाही. तुम्ही बघू शकता इकडे, आता इकडे गर्दी असते पूर्ण. आणि पहिली ही वाट पण नव्हती, ही वाट त्यांनी आता नवीन बनवली आणि हे पण नवीन बनवलं आहे उतरण्यासाठी. पूर्ण स्लिपरी रोड आहे, इथून पूर्ण ट्रॅकिंग आहे वरती, 15 मिनिटाचा ट्रॅकिंग आहे पूर्ण वरती. फुल भारी आहे, फुल एन्जॉय आहे. पण आता आपण जाऊ नाही शकत आहे, नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवेन आतमध्ये आहे. म्हणून जाताना पूर्ण आपल्याला गाव लागेल. आता जातानाचा पूर्ण व्हिडिओ शूट त्याच्यामध्ये टाकून देतो मी. चालताना तुम्ही खूप सांभाळून चाला. तिकडे पण स्टॉल आहेत 2, ते खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, पण आज बंद आहे सगळं. आणि इथे 2 व्हीलरने आलो, आपली गाडी बघू शकतो. आणि इथे मी फक्त फोटो वगैरे काढले मस्त आणि फुल एन्जॉय केला आणि थोडंसं एन्जॉय केलं आणि निघालो. आणि परतीचा प्रवास आहे बघा तुम्ही, असा रोड आहे पूर्ण गावागावातून. काहीच प्रॉब्लेम नाही इथे यायला, म्हणजे एकदम मस्त आहे. आणि रोड चांगले आहेत, बघू शकता पूर्ण गाव आहे हे. आणि इथे ही जे हे बघा, इथे तुम्हाला खांबावर दिसेल टपालवाडी म्हणून. म्हणजे इथे थोडं कन्फ्युजिंग आहे. आता बघा इथे आम्ही चुकलो, थोडा रिव्हर्स करत आहे. आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं की इकडे नाही, आपल्याला राईटनी तुम्हाला जावं लागेल. तर आम्ही आता बरं तिथून राईट मारून सरळ सरळ निघालो आहे. खूप छान गाव आहे आतमध्ये. गावामध्ये पण जुन्या काळची घरं खूप कमी राहिलेत, पण आता खूप आधुनिक पद्धतीने घरं बांधलेत, बंगले वगैरे. खूप छान वाटतं आतमध्ये. आणि मेन म्हणजे निसर्ग खूप छान आहे. इथे बघा पाणी भरलं आहे थोडं थोडं, म्हणजे ते फ्लो होतं आहे पाणी. खूप छान वाटतं आहे याच्यावरून गाडी चालवायला पण. आणि साईडला कुंपण बघू शकता तुम्ही, किती छान बनवलं आहे. म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळतं इकडे येऊन. खूप छान वेदर आहे नेरळचा. आणि कॉन्क्रीटचा रस्ता असा प्रत्येक ठिकाणी यांनी रस्ता बांधले, त्यामुळे खूप छान. नेरळचे ग्रामपंचायतीचे पण खूप मनापासून आभार मानूशे वाटतात की त्यांनी इतके छान रोड वगैरे सगळीकडे बनवलेत. आणि खूप छान आहे की इथून बघा आता पुढे बाहेर निघालो ना आपण आतमधून, की राईट हँड साईडला जो रस्ता जातो तो माथेरानकडून कर्जतला जातो आणि आता आपण लेफ्टला वळलो आहे. हा रस्ता बदलापूर थ्रू ठाण्याला जातो. तर हा पहिला जुन्याचा म्हणजे पुण्याचा जुना रोड होता. इकडून पण आता गाड्या जातात, जे बदलापूरवरून जर आपल्याला पुण्याला वगैरे जायचं असेल तर ह्याच रोडने जायला लागतं. हा खूप शॉर्टकट पडतो. तर आपण आता इथून जाणार आहेत आपल्या दुसऱ्या स्पॉटला. तो आहे गणेश घाट ज्याला बोलतात. त्याला दळवी पार्क पहिलं नाव होतं. तर गणेश घाटला पण खूप छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे थोडं गडासारखं त्यांनी हे बनवलं आहे. तर आपण ते बघूया. म्हणजे पूर्ण नाही झालं त्याचं काम, पण खूप छान वाटतं तिथे पण. तिथे पण एक नदी आहे, ती पण ओव्हरफ्लो होते. तर ते पण बघूया आपण. आलो आपण, पोचलो आता तिथे. हे बघू शकता तुम्ही कमान. खूप छान मस्त हे केलं आहे त्यांनी.
आता आतमध्ये आलो बघा आपण, आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसून जाईल गणेश घाट असं त्यांनी इथे लिहिलं आहे, आणि गणपतीची मूर्ती आहे. आणि हे बघा इथे पहिला ना ब्रिज नव्हता वाटतं, तर लोक इथूनच ट्रॅव्हल करतात, म्हणजे जातात इकडून तिकडून. इकडे पलीकडे गाव आहेत ना, तर इकडूनच लोक चालतात जातात. तर उन्हाळ्यात इतका पाणी नसतो इथे. आत्ताच हा ओव्हरफ्लो होतो आहे, एरवी हा ओव्हरफ्लो नाही होत. असं हा जो समोर कट्टा दिसतो ना तसंच असतं. आणि खूप छान आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे इथे. पण आल्यावरती 5 मिनिटं तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला खूप छान वाटतं. तो ब्रिज आहे तिकडून जायला गाड्यांना वगैरे, आणि इकडून लोक चालत जातात. तर आता काय, तर तुम्हाला एक गंमत सांगायची होती, ती म्हणजे अशी की हे बघा, हे दिसतंय ना ते मी आहे, हे दिसतंय ना हे ते पूर्ण मी आहे. आणि हे खाली जे वाहत आहे ना उथळ पुतळ, ते ही आहे, म्हणजे माझी बायको. ज्यांची लग्न झालेत त्यांना कळलं असेल मला काय म्हणायचं आहे, की आपण किती शांत असतो आणि आपल्या बायका, म्हणजे तर ते आहे तसं मस्त. चला मग पुढे आपण आता निघूया. अजून काम बाकी आहेत माझे. आता आपला जो तिसरा स्पॉट आहे ना तो आहे उल्हास नदी. तर उल्हास नदीचं असं वैशिष्ट्य आहे की वरतून खोपोली साईडनी येते आणि पूर्ण ठाण्याच्या खाडीमध्ये जाऊन मिळते. तर ही नदी अख्ख्या नेरळची ताण भागवते, म्हणजे नेरळला जो काय पाणी, म्हणजे नेरळ बदलापूरपर्यंत ही पाणी देते. तर ही नदी कधीही आटत नाही, म्हणजे नेरळला तरी ॲटलिस्ट. आणि पुढचं मला माहीत नाही, पण खूप छान नदी आहे आणि खूप भारी वाटतं तिथे गेल्यावरती. तर आपण आता चाललो आहे त्याच नदीच्या पुलावरती. तर तिथून बघणार आहे की पाण्याची पातळी आपली काय आहे तिथे. तर त्यामुळे चला बघूया. तर आता बघा आपण इथे पोचलो आहे उल्हास नदीच्या ब्रिजवर, जो हा कळमला रोड जातो. बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण, काठ पूर्ण पाण्याखाली गेलेत आणि खूपच जास्त पाणी झालं आहे. आणि खूप थोडंसं पाणी राहिलं आहे की ब्रिजला लागेल. हे नवीन पुलाचं काम चालू आहे बघा, इकडे लेफ्ट हँड साईडला दिसतंय तुम्हाला. आणि पुलाची अवस्था खूप बेकार आहे, म्हणजे खड्डे बिड्डे भरपूर झालेत. पण साईडच्या रेलिंग पण तुटल्यात, कारण की वरपर्यंत पाणी येतं इथे. हा पूल पूर्ण पाण्याखाली जातो. आता आम्ही इथून परत युटर्न घेतो आहे आणि आपल्याला तिसरा आपला जो स्पॉट आहे तो पण कवर झाला आहे, तो म्हणजे उल्हास नदीच्या वरचा ब्रिज. इथे येण्याचं कारण होतं की इथे ना राईट हँड साईडला ना इकडे एक चांगला असं घाट टाईप त्यांनी बनवलं आहे, तिथे आपण बसू शकतो, तिथून आपण पूर्ण हे करू शकतो. पण ते पण आता पाण्याखाली गेलं आहे, त्यामुळे तिथे जाण्यात पण काय पॉईंट नाही आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता, राईटला पण पूर्ण रेलिंग तुटल्यात बघा, आणि खूप पाणी भरलं इथे पण, काय खरं नाही, फुल खतरनाक. खूप छान वाटतं आहे इथे पण फिरायला, पण तेवढंच रिस्की आहे कारण की साईडच्या रेलिंग तुटल्या. आणि हे बघा इकडे इथे पुलाची उंची वाढवतात आणि नवीन ब्रिज बांधतात, जेणेकरून तो पुलाखाली म्हणजे पाण्याखाली जायला नको. त्यामुळे त्या अशा प्रकारे आम्ही आता आमचा ब्लॉग तिथेच संपवतो आहे. आम्ही आलो आहे आता घरी आणि गाडी लावून आम्ही चाललो आहे आता वरती. या मॅडम आमच्या काही भिजल्या नाहीत, फुल एन्जॉय केलं त्यांनी रेनकोट घालून.
मी फुल भिजलो आहे आणि असंच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आता बनवणार आहे. ही आमची पहिली व्हिडिओ आहे. लाईट गेली आहे त्यामुळे आर आलं आहे. डोळ्यांची पूर्ण वाट लागली आहे पाण्याने आणि आता आपलं जनरेटर चालू झालं आणि लिफ्ट चालू झाले. तर आम्ही लिफ्टमध्ये आता आणि चाललो आहे घरी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा.